तर मंडळी आता वडाची पूजा वगैरे करून घरी आलो. तर आता आई जेवणाची तयारी करते. तर आता जेवणामध्ये फणसाची भाजी बनवते. तर इकडे बाबा आता बघा गरे सोलतायत, बारीक करतायत इकडे असे. आणि फणसाची गोडी भाजी बनवणार आहे आता, ते तुम्हाला दाखवतो. आता फोडणी द्यायची तर तेल टाकते पहिली. आता हे एकदमच टाकणार आहे, जिरा राई वगैरे, ती कढीपत्ता, लसूण. लसूण नाही घेतलं, घेतली लसूण चालेल, मोहरी टाक, सगळा जिरा, सगळा. थांब जरा. मोहरी, राई, जिरा टाक. आता फणसाच्या बिया टाकल्या आतमध्ये, त्या आता परतून घ्यायला. आणि त्याच्यात गरम पाणी. हळद, काय असंच ठेवणार आता गरम व्हायचं. बोल ना जरा. तर मंडळी इथे बिया फोडणीला दिल्या होत्या, त्या शिजल्यात आता 5 मिनिटं. आता 5 मिनिटानंतर परत आता हे फणसाचे गरे टाकतोय त्याच्यामध्ये. आता काय परतून घ्यायचं. अजून पाणी टाकशील की त्याच्यातच शिजवून घेणार. आता याच्यामध्ये आता 10-15 मिनिटं शिजवणार. त्यानंतर आपली फणसाची गोडी भाजी तयार होईल. तर मंडळी तुम्ही आता इथे बघू शकता, आता भाजी इथे शिजून तयार झाली आहे. सुरू झाले. फणसाची गोडी भाजी आता एकदम तयार झाली आहे. तर चला तर मंडळी, आता थोड्या वेळानंतर जेवणार आम्ही. तर मंडळी इकडे बघा, सिद्धूची मम्मी इकडे फणसाची गरे खाते आणि सिद्धूचे पप्पा इकडे जेवतायत. आता काय काय हो, वाटाण्याची काय, चण्याची भाजी आणि चपाती आहे. आणि इकडे बघा, इकडे फणस खाते, कापे गरे खाते फणसाची.